नमस्कार, मी निवेदिका पल्लवी। सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत। मी राजकारण हे करिअर म्हणून पाहिल। शिक्षकांनी विचारलं तरी मी सांगायचे की मला हिरोईन व्हायचंय। वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे। आपल्या कुटुंबात कुणीतरी डॉक्टर असायला पाहिजे। मी घरच्यांना सांगितलं की नाही, आता मला कलेक्टर व्हायचंय। सुरुवातीला फार सोपं वाटलं की आपण आता गेलो आणि लगेचच नेता होणार, पण ते असं मुळीच नाहीये। राजकारण हे खूप कष्टाचं क्षेत्र आहे। तर मग माझी आई सांगायची ती जजचा अभ्यास करते। पक्ष आमचा 2023 ला 2 जुलै 2023 ला जेव्हा स्प्लिट झाला, तेव्हा मात्र मी ठरवलं की माझे नेते जे आदरणीय अजितदादा आहेत त्यांच्यासोबत मी गेलं पाहिजे। राजकारणात वय किंवा एज हा एक्सक्यूज नसावा। जे ते आपापल्या क्षमतेने आणि कष्टाने तिथं पोहोचत असतं। बराच वेळा असं वाटतं की इतक्या लहान वयाच्या मुलीच्या अंडर आपण कसं काम करणार। राजकारण हे असं आहे की आपल्या विरोधकांना किंवा आपल्याला न मानणाऱ्या लोकांना कन्व्हिन्स करणं हे खरं तर राजकारणातलं महत्त्वाचं गुण आहे असं मला वाटतं। महिलांना जवळजवळ रबरी स्टॅम्प सारखं वापरलं जातं की कोणाची तरी बहीण, कोणाची तरी बायको, कोणाची तरी मुलगी म्हणून। तो राजकारण करत असताना आर्थिक स्टेबल असणं फार गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी प्रत्येक युवक युवतीने किंवा येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने मला असं वाटतं आर्थिक सक्षम असणं फार गरजेचं आहे। आमदार होण्याचं स्वप्न बघून राजकारणात आलेली आहे, परंतु आता ते तसं होताना काही दिसत नाही। तरुण मुलगी जर असेल तर त्यांच्याकडे पाहण्याचा म्हणजे दृष्टिकोनही वेगळा असतो आणि बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की अरे आपल्याशी लग्न कोण करणार।